जय शिवराय मंडळी, कशा सर्वजण मजेत ना? तर मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपल्याकडे आता सध्या गणपती आलेले आहेत घरी। तर 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा विसर्जन झालेत आणि कालच आहे ना गौराई मातेचं आगमन झालेलं आहे आणि आज गौरी ओवसणार आहेत। तर आपण आहे ना बघणार आहोत आज गौरीला ओवसणार आहेत महिला। तर बघूया, आता आपण आलोय कारण बाहेर आपण बघू शकतो पावसाने सुरुवात केली आहे। काल पाऊस नव्हता तर आज पाऊस आहे। तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया गौरीला ओवसताना कशा महिला मंडळ ओवसत आहेत आणि गौरीचं पूजन केलं जात आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर चला पाहू। तर मंडळी बघू शकतो आता आपण आहे ना पांडुरंग जोशांच्या घरी आलेलो आहोत आणि बघूया गौरी ओवसण्याचा गौरी पूजनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। तर बघूया महिला मंडळी आलेले आहेत आणि ओवसण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। एक लग्न उत्सव सुद्धा आहे। तर आपल्या गावामध्ये आहेत ना 4 गौरी येतात। तर आपण आता जोशांच्या इथे आलोय, बघूया। कालिया घर सोलीची दाईर वाचुडा काली घर सोलीची दाईर वाचुडा ममताई वावसते तिचा जन्मदेव जोडा ममताई वावसते तिचा जन्मभर जोडा ममताई वावसते तिचा जन्मदेव जोडा ममताई वावसते तिचा जन्मभर जोडा कालिया घर सोली तिचा हिरवा चुडा काली घर सोली तिचा हिरवा चुडा कालिया घर सोली तिचा हिरवा चुडा काली घर सोली तिचा हिरवा चुडा पुढे कोण अवस्था आहे? कालिया घर सोली तिचा हिरवा चुडा पुढचा व्यवसाय तयार करा आता तुम्ही। पावसाळ्याला हा तिकडे ठेवा। तर मित्रांनो बघितलं आता आपण 5 सुपांनी लग्न उत्सव ओसून झालेला आहे आणि सौ मिलिंद बुवाड यांनी तो ओसलेला आहे आणि आता आहे ना बाकीचे ओस आहेत ते आपण बघूया। आणि आपली भोडी नाही इकडे गाणं बोलते। हिरवा चुडा आता काली घर सोली हिरवा तिला दोरा काली घर सोली हिरवा तिला दोरा काली घर सोली हिरवा तिला दोरा सुगंधा वंशाते जन्मदेव जोडा सुगंध वंशाते जन्मदेव जोडा सुगंध वंशाते जन्मदेव जोडा सुगंध वंशाते जन्मदेव जोडा काली गागर सोली हिरवा तिला दोरा काली घर सोली हिरवा तिला दोरा काली गागर सोली हिरवा तिला दोरा काली घर सोली हिरवा तिला दोरा जानवी वंशाते जन्मदेव जोडा जानवी वंशाते जन्मदेव जोडा जानवी वंशाते जन्मदेव जोडा जानवी वंशाते जन्मदेव जोडा काली गागर सोली हिरवा तिला दोरा काली घर सोली हिरवा तिला दोरा सचिला वंशाते जन्मदेव जोडा
हिरवा चुडा काली आपण मोजलेलं आहे ना अरे मी घेत देता आता मी दिला तिला देसा त्याला देसा असं करा. तर मंडळी बघतोय आपण आता आहे ना गौरीला ओवसून झालेलं आहे आणि आता वाण घेऊन सर्व महिला मंडळ आहेत ना ते एकमेकींना भेटत आहेत. एकमेकींचं वाण एकमेकींना देत आहेत. एक दुसरीचं बदली करून भेटाभेट सुरू आहे. आपण बघतोय आता लग्न उत्सव झालेला आहे आणि आता 5 शिपल्यांचं ओझं घेऊन ते चाललेत घरी आता. तर मंडळी आपल्या गावात एकूण 4 गौरी असतात. गौराई देवीचं आगमन झालेलं असतं. आपण पांडुरंग जोशी यांच्या घरातील गौराई मातेचं दर्शन घेतलं. आता आपण आहे ना मांडवकरांच्या तिकडे जाऊया आणि बघूया गौराई मातेचं दर्शन घेऊया. तिकडे ओवसून झालंय काय ते पण बघू, कारण इकडे आपण पूर्ण वेळपर्यंत थांबलो. थोडा उशिराच आलो मी, कारण त्यांची ओवसायला सुरुवात झाली होती. आपल्याला थोडा लेट झालं त्यामुळे आपल्याला अर्धच भेटलं. कारण आपल्याला कोकणी माणसांचं सर्वांना माहीतच आहे गौरी ओवसण्याचा कार्यक्रम गौराई मातेला कशा पद्धतीने कशा प्रकारे पूजली जाते. तर अगदी गाणी वगैरे बोलून गौराई मातेचं पूजन केलं जात असतं. आपण चाललो आहे तर बघूया आपलं मस्त गावातला रस्ता कसा एकदम बघूया इकडे काय चालू आहे. तर आपण आलो आहे आत्ता आणि इकडे झालं का ओवसून झालं. आणि आता आपण मांडवकर काकांच्या इकडे आलोय. इकडे मांडवकर काका बसलेत, विष्णू अण्णा आणि आपला विशालदा. तर आतमध्ये झाले ओवसून आणि आता महिला मंडळ वगैरे फोटो वगैरे काढायचा कार्यक्रम सुरू आहे. दर्शन वगैरे घेऊन झालंय. येतो मंडळ. आता आपण बघतोय इकडे मांडवकर काकांच्या इकडे आलोय गौराई मातेचं दर्शन घेण्यासाठी. आणि इकडची मंडळी म्हणजे मांडवकर काकांच्या इथे आहे ना गौरी व्यवसायाला एवढी मंडळी इथे येतात. तर आपल्याकडे 4 ठिकाणी माणसं विभागली जातात. 4 ठिकाणी आपण आता 4ही ठिकाणचे बघणार आहोत. गौराई मातेचं दर्शन घेणार आहोत आणि कोणकोण मंडळी तिथे असतात ओवसण्यासाठी ते बघूया. आणि इकडे ओवसण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आता दर्शन घेऊन आपापल्या घरी जातील. थोडं लेट झालं असं मंडळी आपल्याला भेटली नसती. तर चला मंडळी आपण आलोय मांडवकर काकांच्या इथे. तर आता गौराई मातेचं दर्शन घेऊया आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. सर्वांनी दर्शन घ्या. तर मंडळी 2 ठिकाणी गौराई मातेचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. आता आपण जातोय 3ऱ्या ठिकाणी. तर आता आहे ना आपण सोमेश दादाच्या तिथे जाऊया, म्हणजे शशिकांत पड्याल यांच्या घरी. तर बघूया तिथे आता ओवसून झालंय की नाही आपल्याला माहीत नाही, पण बघूया आता जाऊन आपण. जर ओवसून झाले असेल तर आपण गौराई मातेचं दर्शन घेऊ आणि पुढे सागर खळे म्हणजे गणेश खळे त्यांच्या घरी आपण जाऊया, बघू. तर मंडळी आपण आलोय आता सोमेश दादाच्या इथे घरी आणि बघतोय गौराई मातेला पूजून झालेलं आहे, ओवसून झालंय काय आत्या. तर बघूया आता आपण प्रत्येकजण आपापल्या घरी गेलेले आहेत पूजा करून. तर आपण आता आहे ना दर्शन घेऊया. तर मंडळी आता आपण आहे ना सागर खळेच्या घरी आलोय आणि बघूया आतमध्ये तर गर्दी आहे. तर ओवसण्याचा कार्यक्रम सुरू आहे असं वाटतंय बाहेरून. जाऊया आता आतमध्ये. तर मंडळी आलोय इकडे लहान मुली पण आहेत आणि आतमध्ये होय नी ताई. हा फोटोग्राफर काय कामाचा का आला तुमचे एवढे फोटो काढायला आलो. तर आपण बघतोय सागर खळेच्या इथे आलोय आणि सागरच्या घरी गणपती आणि गौराई माता दोन्ही सुद्धा असतात 5 दिवस.
तर मंडळी बघतोय आपण इकडे आहे ना गौराई मातेला पूजनाचा कार्यक्रम सुरू आहे, म्हणजे ओसायचं काम सुरू आहे. आणि बरेचसे मंडळी तरी पण गेले. इकडे लग्न वौसे सुद्धा होते. 3 वौसे झाले नाही तर लग्न वौसे, तर 3 लग्न वौसे होते. आणि बरेचसे मंडळी इथे असतात, गौराई मातेला पूजनासाठी येतात. तर आता आपण आलोय तर ठराविक मंडळी आहेत जे मागे राहिलेत. तर बघतोय आपण सागरच्या घरातील गौराई माता. आणि सागरच्या घरचा बाप्पा. तर मंडळी आपण आहे ना पाहिलं की आपल्या गावात आहे ना 4 घरात गौराई मातेचं आगमन होतं. आणि आपण आहे ना 4ही घरात गौराई मातेचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. तर आपल्याकडे आहे ना आपण बाप्पाचा आगमनाचा व्हिडिओ पाहिला असाल, कारण आपण तो एकच व्हिडिओ बनवला होता बाप्पाच्या आगमनाचा. त्यानंतर आपण बाप्पा पूजेला बसले. त्याच दिवशी आहे ना सकाळी अगदी पहाटे पूजेच्याच दिवशी एक आमच्या गावात दुःखद घटना घडली. 20-22 वर्षाचा आहे ना तरुण आमच्यातून निघून गेला. त्यामुळे आम्ही अतिशय शांततेत अगदी सर्व कार्यक्रम पार पाडला. त्या दिवशी आम्ही नाचलो वगैरे नाही. त्यामुळे आहे ना आपल्याकडे आपल्या चॅनलवर जास्त काही बाप्पाचे व्हिडिओ आले नाहीत. आणि आज आहे ना आपला काल गौरी आगमन झालं. आपण उशिरा आलो कारण बाहेर आहे ना बाहेरच्या गावात मी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो आणि यायला उशीर झाला. त्यामुळे आहे ना गौराई मातेचा आगमनाचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर नाही आहे. तर गौराई मातेला ओवसताना म्हणजे पूजताना आपल्या चॅनलवर आजचा आपण हा व्हिडिओ पाहतोय. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सर्वांना आवडला असेल. व्हिडिओला आहे ना एक सर्वांनी लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आहे ना आजचा आपला व्हिडिओ आहे ना तो शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय.